तर आणखी एक महत्त्वाची बातमी, आधी जे आमदार फुटले होते ते अशाच पद्धतीने फुटले होते असं दानवे यांनी म्हटलंय। शिंदेंच्या सेनेकडे पैसा याशिवाय कोणताही विषय नाही असं देखील अंबादास दानवे म्हणतात। संघटना नाही मात्र पैसा आहे हे कबूल केलं पाहिजे। कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स दिल्या जातात, अशाकडे ईडी आणि सीबीआय बघत देखील नाही असं देखील अंबादास दानवे म्हणाले। काही लोकांनी कबूल केलेलं आहे ना अशा गोष्टी, त्याच्यामुळे मला असं वाटतं हालचाली चालू आहे असं म्हणायला वाव आहेच, पण सगळ्यांच्या चालू आहे असं नाही म्हणता येणार, काही जणांच्या चालू आहे असं म्हणायला। देवाणघेवाणी झालेल्या आहे मोठ्या प्रमाणात। हे पहा, खाजगीमध्ये याच्यातले जे लोक बोलले पैसा निधी अशाच पद्धतीनं बोलले। याच्या आधीही जे आमदार फुटले होते ते अशाच पद्धतीनं बोलत होते। शिंदे गटाकडे पैसा या विषयाशिवाय कोणताही विचार नाही आहे, संघटना नाही आहे, श्युरिटी नाही आहे, पण एकटा पैसा त्यांच्याकडे आहे हे कबूल केलं पाहिजे। आता सरकार बाकीकडे 10-10, 15-15 लाख लोकांवर ईडीच्या धाड टाकतं, पण इथं कोट्यवधी रुपयाच्या ऑफर्स दिल्या जातात, कोट्यवधी रुपये देऊ केले जातात, अशाकडे ईडी बघत नाही, इन्कम टॅक्स बघत नाही, सीबीआय बघत पण नाही। अशी तर स्थिती आहे आपल्या देशाची।